श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशी देवीसाठी साडी तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज पीसपासून आपण साडी तयार करणार आहोत व वरती आपण जो मुखवटा बसवतो त्याला ओढणी करणार आहोत। हे पहा, हे मी साडीच्या किनारीचं थोडं कापड कट करून घेतलेलं आहे। आपण आपल्या नारळाच्या मापापेक्षा थोडं मोठं असं हे कापड कट करून घ्यायचं आहे, खूप मोठं कट करून घ्यायचं नाही आहे। हे पहा, हे इथे मी दुहेरी कापड घेतलेलं आहे व त्याला असा गोल आकार देऊन घेत आहे आणि एक साईडने आपण ते दुमडून घ्यायचं आहे, याला उलटसुलट करून घ्यायचं आहे। हे आपण देवीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी ओढणी तयार करणार आहोत व त्यानंतरनं साडी तयार करणार आहोत। आपल्याकडे घरामध्ये काही ब्लाऊज पीस असे असतात की त्याला आपण लेस वगैरे लावून सुद्धा खूप सुंदर अशी देवीसाठी साडी तयार करू शकतो। हे पहा, आपण हे उलटसुलट करून घ्यायचं आहे व त्याला वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आज आपण मार्गशीर्ष महिन्यासाठी देवीसाठी साडी तयार करणार आहोत। हे पहा, हे असे आपण ओढणी तयार करून घेतलेली आहे। आता मी याची एक साईड दुमडून घेत आहे। ही जी किनार कट करून घेतली आहे त्या किनारीला दोन्ही साईडने आपण टीप मारून घ्यायची आहे। हे पाहू शकता तुम्ही, दोन्ही साईडला मी इथे टीप मारून घेतलेली आहे व याच्या आपण थोड्या थोड्या अंतरावरती प्लेट पाडून घ्यायच्या आहेत, चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। तर ठराविक अंतरावरती याच्या चुन्या पाडून घ्यायच्या। खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी देवीसाठी साडी आज तयार करणार आहोत। आपण असे वस्त्र साडी विकत आणत असतो, ती विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेला आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं, व्हिडिओ पहा। याआधीसुद्धा मी खूप सुंदर अशी कलशासाठी साडी दाखवलेली आहे, खूप सुंदर अशी डिझाईन त्याची केलेली आहे सोप्या पद्धतीने। ही सुद्धा साडी खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला शिवून दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका। हे पहा, हे अशा आपण याला प्लेट घेतलेले आहेत। आता ह्या ज्या प्लेट आहेत याच आपण खालच्या साईडने थोडं थोडं अंतर सोडून त्याच्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत। यावरती आपण टीप देऊन घ्यायची आहे। तुमच्याकडे जर किनारीचा ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही प्लेन ब्लाऊज पीस घेऊन त्याला लेस वापरून खूप सुंदर अशी डिझाईन करू शकता। आपण इथे लेसची डिझाईन करू शकतो। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला देवीसाठी वस्त्र तयार करता येते, साडी तयार करता येते सोप्या पद्धतीने। हे पहा, हे असे आपण इथे टीप मारून घेतलेली आहे। आपण आता याला वरच्या साईडला आपण कलशाला ही साडी व्यवस्थित अशी बांधण्यासाठी येथे नाडी तयार करून घेणार आहोत व जे एक्स्ट्राचे धागे आपले निघालेले आहेत ते कट करून घेणार आहोत। हे पहा, आपण आता ही अशी साडीला प्लेट देऊन घेतलेले आहेत। हे मी कापड कट करून घेतलेले आहे। हे कापड आपण याची नाडी तयार करायची आहे व ती यावरती शिवून घ्यायची आहे। हे कापड आपण वरच्या साईडने फोल्ड केलेलं आहे त्यामुळे त्याचे धागे निघणार नाहीत। ही पट्टी आपण 3 इंच कापडाची कट करून घ्यायची, तिला दोन्ही साईडने फोल्ड करायची, याला डबल फोल्ड देऊन घ्यायचा म्हणजे या पट्टीचे धागे निघणार नाहीत व ती पट्टी लवकर खराब होणार नाही। आपली साडी वस्त्र बरेच दिवस जाते। हे पहा, हे असे आपण कट करून घ्यायचे आहे व तिला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे, त्याला टीप देऊन घ्यायची। खूप सोप्या पद्धतीने देवीसाठी आज आपण साडी घरच्या घरी तयार करणार आहोत, वस्त्र घरच्या घरी तयार करणार आहोत। आपल्याकडे प्लेन ब्लाऊज पीस असतात त्यावरती तुम्ही गोल्डन कलरच्या लेसनी सुद्धा डिझाईन करू शकता। हे पहा, हे इथे मी थोडे फोल्ड करून घेत आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत व आपण यावरती आता जी नाडी तयार केलेली आहे ती इथे शिवून घ्यायची आहे। आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हे पहा, ही अशी आपण साडी कलशासाठी तयार केलेली आहे। ही अशी कलशाला व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे व त्यामध्ये वरती आपण आता इथे डोक्यावरती ठेवण्यासाठी जी ओढणी आहे ती इथे तयार करून घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आपण ती ओढणी तयार करायची आहे। हे पहा, हे जे कापड आहे त्याला आपण टीप मारून घेतलेली आहे। आधी आपण त्याला उलटसुलट करून घेतलं होतं, त्याला आता टीप मारून घेतलेलं आहे। आपण हे कलशाला बसून पाहूया कसं दिसत आहे ते। हे पहा, या पद्धतीने आपण इथे कलशाला अशी साडी व्यवस्थित
बांधून घेतलेली आहे। आपण इथे नारळाला मुखवटा बसवलेला नाही, मुखवटा बसवल्यावर खूप सुंदर अशी आपली साडी दिसणार आहे। हे पहा, या पद्धतीने आपण कलशासाठी साडी तयार केलेली आहे। खूप सुंदर असे वस्त्र तयार केलेले आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर अशी घरच्या घरी आपण देवीसाठी कलशासाठी साडी तयार केलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।